नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर पहा, तुम्ही टेक महिंद्राचा व्हिडिओ पाहिला असेल. जे पण त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार आहेत त्या सगळ्यांना ऑल दी बेस्ट. आणि जर पाठीमागचे व्हिडिओ आपण पाहिले तर याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ जर व्हिडिओ आहेत तर हे ग्रॅज्युएट जे आहेत किंवा अंडर ग्रॅज्युएट आहेत तर यांच्यासाठी शेअर केलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण ज्यांचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिप्लोमा आणि IT रिलेटेड जे जॉब सर्च करत आहेत तर या रिलेटेड जी माहिती आहे हा शेअर करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या ज्या सगळ्या कंपन्या आहेत या टॉप मोस्ट कंपन्या आहेत आणि याच्यामध्ये तुमचं जे करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही करिअर एनहान्समेंट म्हणून हा व्हिडिओ पाहू शकता. GE एरोस्पेस, तर यासारख्या कंपन्यांबद्दल आपण माहिती देणार आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे, एक MNC कंपनी आहे आणि खूप याच्यामध्ये करिअर एनहान्समेंट, करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी तुमचे स्किल सेट मॅच होत आहेत, तुमचा एक्सपिरियन्स किंवा तुमचे जे पण एज्युकेशन डिटेल आहे तर ते मॅच होत आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. फेस टू फेस इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं आहे. बऱ्याचदा आपण व्हिडिओ जे शेअर करतो म्हणजे 90% जे व्हिडिओ आहेत आपले त्याच्यामध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यू आहे. तरी काही कॅन्डिडेट विचारतात की कुठे अप्लाय करायचं आहे. तर ज्या ठिकाणी पहा तुम्हाला कंपनीच्या पोर्टलवर जाऊन अप्लाय करायचं आहे तर त्यावेळेस आपण नक्कीच माहिती सांगतो की मोस्ट ऑफ त्या ठिकाणी पहा TCS मध्ये किंवा विप्रो मध्ये जर इंटरव्ह्यू असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं असतं. अदरवाईज ज्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यूची डेट सांगतोय, लोकेशन सांगतोय, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ मी घेणार नाही. सुरुवात करूया पहा GE एरोस्पेस पासून. याच्यामध्ये कोणासाठी रिक्रुटमेंट आहे किंवा काय काय जॉब डिटेल आहे, जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहेत, तर आपण आता ही संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ही शेअर करणार आहोत. तर कंपनीचं नाव आहे पहा GE एरोस्पेस. तर जनरल इलेक्ट्रिकल कंपनी असं आहे पहा, आणि ही एक MNC कंपनी आहे पहा. 1892 ला ही जी कंपनी आहे ही बिल्ड झालेली आहे. आणि याच्यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे पहा, ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी, आणि ही कंपनी डेल्ट कशामध्ये करते, ऍज अ लीडर इन एव्हिएशन टेक्नॉलॉजी. ही काय कंटिन्यूज टू डिझाईन, डेव्हलप अँड मॅन्युफॅक्चर जेट इंजिन्स, components and integrated system for military, commercial and business and general aircraft as well as aeroderivatives, gas turbines for marine application. तर पहा, ही कंपनी डेल जी करते तुम्हाला समजलंच असेल इन्फॉर्मेशन. त्यात महत्वाचं म्हणजे ऍज अ एम्प्लॉई तर यांनी काय सांगितलंय पहा, GE हॅज फंटास्टिक कल्चर अँड इज व्हेरी एम्प्लॉई सेंट्रिक. एम्प्लॉईची केअर करणं किंवा त्यांना फीडबॅक देणं किंवा करिअर एनहान्समेंट किंवा त्यांची करिअर ग्रोथ कसं होईल ऍज अ ट्रस्ट म्हणून या कंपनीकडे पाहिलं जातं. पॅकेजचा विचार केला तर खूप चांगल्या रीतीचं पॅकेज आहे. जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तर त्यानुसार तुमचं जे एनहान्समेंट आहे पॅकेजमध्ये हे होणार आहे. आता याच्यामध्ये हे होती बा कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे आता हे माहिती घेऊया आपण. त्यांनी काय सांगितले पहा, GE एरोस्पेस इंडिया इज कंडक्टिंग डिप्लोमा अप्रेंटिस ड्राईव्ह. आता याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहेत, पोझिशन काय राहणार आहे पहा, तर ऍज अ अप्रेंटिस म्हणून तुमची पोझिशन राहणार आहे. क्वालिफिकेशन काय, डिप्लोमा इन मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, टूल अँड डाय मेकिंग. क्रायटेरिया काय दिलाय पहा, 50% मार्क इन SSC अँड डिप्लोमा. जो तुमचा डिप्लोमा आहे आणि जे तुमचे SSC चे मार्क्स आहे तर हे 50% असायला आहे. एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे येऊ शकतात. आता फ्रेशर कुठल्या बॅचचे फ्रेशर, तर 2022, 23 आणि 24 बॅचचे जे पण पास आउट कॅन्डिडेट आहेत तर ते कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता याचे जे लोकेशन आहे आणि डेट जे काय आहे आणि ऍड्रेस काय असणार आहे हे आपण सांगणार. तर इंटरव्ह्यूची जी डेट आहे पहा 4 जुलै 24 आहे. तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यूला यायचं आहे. टायमिंग यासाठी राहणार आहे 9:30 AM. आणि जो वेन्यू आहे तर हा आहे पहा कॉर्पोरेट रिलेशन अँड प्लेसमेंट सेल्स, फार्मसी बिल्डिंग, 2nd फ्लोअर, डॉक्टर DY पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स, अकुर्डी. लँडमार्क जे आहे नियर अकुर्डी रेल्वे स्टेशन पाशी आहे पहा, हे पुणे महाराष्ट्र. तर या ठिकाणी आहे पहा. तर जसं तुम्हाला ऍड्रेस सांगितलंय, लोकेशन सांगितलं आहे पहा, त्याच्यामध्ये जसं ऑलरेडी त्यांनी अबाउट जे सांगितलेले पहा इन्फॉर्मेशन जसं आपण ऑलरेडी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ही टॉप मोस्ट कंपनी आहे पहा. जसं सांगितलं अबाउट GE एरोस्पेस मध्ये काय, वी बिलीव्ह द वर्ल्ड वर्क्स बेटर व्हेन इट्स फ्लाइज. वी आर वर्ल्ड लिडिंग प्रोव्हायडर ऑफ जेट इंजिन्स. जसं मी सांगितलं जेट इंजिन्स, कंपोनंट्स अँड इंटिग्रेटेड सिस्टम फॉर कमर्शियल अँड मिलिटरी एअरक्राफ्ट मध्ये आहे. हिस्ट्री जी आहे कंपनीची जसं मी सांगितलं 1892 ला ही कंपनी बिल्ड झालेली आहे. ठीक आहे ना, तर खूप ओल्ड कंपनी आहे. कंपनीचे फीचर्स आहेत चांगले, बेनिफिट्स चांगले, ऍज अ सॅलरी इन्क्रीमेंट, तुम्ही करिअर बिल्ड करण्यासाठी ही एक खूप परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्लीज इंटरव्ह्यूला या, रिझ्यूम व्यवस्थित बनवा.
तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे इंटरव्ह्यूला यायचं आहे 4 जुलैला यायचं आहे. टायमिंग जो आहे हा आहे पहा 9:30 AM. ठीक आहे, कंपनीविषयी तुम्हाला माहिती मिळालीच असेल किंवा स्क्रीनवर पण तुम्हाला जी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला शो होत आहे पहा. आता पहा जी सेकंड कंपनी आहे तर याच्यामध्ये पहा डेव्हलपर, म्हणजे डेव्हलपरसाठी आपल्या चॅनलवर जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त ज्या कमेंट्स असतात तर ह्या डेव्हलपरसाठी आहे. याच्यामध्ये फुल स्टॅक किंवा ASP.NET किंवा C# जे आहे, जे पण पहा डेव्हलपर आहे, .NET आहे, त्या रिलेटेड आता आपण इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत. याच्यामध्ये खूप चांगली अशी अपॉर्च्युनिटी आहे पहा. टोटल 15 वॅकन्सी आहेत, 15 पेक्षा जास्त आहे. टोटल 20 ओपनिंग आहेत पहा. याच्यामध्ये काय काय जॉब रिक्रुटमेंट आहे, जॉब डिटेल काय, जॉब लोकेशन काय, आता सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर करणार आहोत. तर जावा डेव्हलपरसाठी हा इन्फॉर्मेशन असणार आहे. याच्यामध्ये काय काय स्किल्स असायला हवं, तर SQL क्वेरीज किंवा ASP.NET, जसं मी सांगितलं C#, वेब API आहे पहा, प्रोग्रामिंग आहे, SQL सर्व्हर पण आहे, .NET आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, जावा स्क्रिप्ट जे आहे तर या रिलेटेड ज्यांना पण पहा स्किल्स आहे, नॉलेज आहे, त्यांच्यासाठी राहणार आहे पहा. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, जसं तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळत आहे, फ्रेशर साठी ही रिक्रुटमेंट असणार आहे. फ्रेशर हॅव ए एक्सलंट नॉलेज ऑफ ASP.NET, C#, SQL सर्व्हर, HTML किंवा CSS. जावा स्क्रिप्ट आहे पहा. ठीक आहे ना, जसं तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन मिळत आहे. डेव्हलपर मध्ये पण जे पण आहे पहा, जे जॉब सर्च करत आहेत तर यांच्यासाठी पहा हा व्हिडिओ असणार आहे. तर ही माहिती जी आहे जावा डेव्हलपर साठी आहे. याच्यामध्ये पहा स्किल सेट काय असायला हवे हे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालीच असेल पहा. जसं मी ऑलरेडी सांगितले पहा 15 पेक्षा जास्त ओपनिंग्स आहेत. आता याच्यामध्ये हे स्किल सेट आहेत पहा. फुल स्टॅक डेव्हलपर जे पण इन्फॉर्मेशन सर्च करतात, ज्यांचं एज्युकेशन BCS झालेलं आहे पहा, कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालेले किंवा BCS झालेले आहे किंवा MCS झालेलं आहे, यांच्यासाठी हे इलिजिबल आहेत पहा. आता फ्रेशर साठी त्यांनी सांगितलेलं आहे याची जी इंटरव्ह्यू आहे तर हा असणार आहे पहा 6 जुलैला 9 AM to 11 AM. कॉन्टॅक्ट पर्सन आहे पहा सना, आणि याचे जे लोकेशन आहे हे आहे पहा A31 एव्हरेस्ट निवारा इन्फोटेक पार्क, तुर्बे, नवी मुंबई, महाराष्ट्र. तर मुंबई लोकेशन साठी पहा जे पण जावा डेव्हलपर मध्ये जॉब शोधत आहेत तर यांच्यासाठी होतं पहा. कंपनी जी आहे ही इनोजिक टेक, कंपनीचं जे नाव आहे हे इनोजिक टेक असणार आहे पहा. चांगली कंपनी आहे. तर कंपनीचे जे रिक्रुटमेंट असणार आहे तर ही फ्रेशर कॅन्डिडेट साठी आहे पहा. कंपनी पण चांगले, आणि जावा डेव्हलपर साठी आपल्याला खूप साऱ्या कमेंट होत्या, आणि ॲज अ फ्रेशर कारण आपण जेवढे पण जे इन्फॉर्मेशन पाठीमागे शेअर केलेली आहे तर जावा डेव्हलपर साठी पहा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट त्यांना रिक्वायर्ड होते. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लोकेशनचा विचार करू नका, ऍज अ एक्सपिरियन्स साठी पण तुम्ही जे आहे, ऑफकोर्स तुम्हाला जे पण पुण्यातले कॅन्डिडेट आहे त्यांना लांब होणार आहे, पण तुम्ही एक एक्सपिरियन्स म्हणून पहा मुंबईला इंटरव्ह्यूला जाऊ शकता. नंतर तुम्ही जोपर्यंत अनमॅरिड आहे, मी तर म्हणेन तुम्हाला बँगलोरला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, गुजरातला ऑपॉर्च्युनिटी मिळाली किंवा मुंबईला मिळाली तरी तुम्ही त्या त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता. नंतर लोकेशन जे आहे हे चेंज करता येतं. सर्वात महत्वाचे काय, तुमच्या हातामध्ये जॉब असणं, तुमचं कुठंतरी हायरिंग होणं हे महत्वाचं. आता जी थर्ड कंपनी आहे तर EXL मध्ये EXL सर्व्हिसेस या कंपनीसाठी रिक्रुटमेंट होणार आहे पहा. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहिलं असेल आपण फ्रेशरसाठी रिक्रुटमेंट शेअर केलेली आहे. तर आता आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहोत. याच्यामध्ये जॉब डिटेल काय आहे किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोण कोण इलिजिबल आहे, आणि इंटरव्ह्यूची प्रोसेस कशी असणार आहे, आता याच्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. फेस टू फेस इंटरव्ह्यू आहे पहा. तुम्हाला कुठेही ऍप्लिकेशन जनरेट करायचं नाही किंवा अप्लाय करायची गरज नाही. तर रिइन्शुरन्स किंवा इन्शुरन्स किंवा क्लेम्स, क्रेडिट कंट्रोल, अंडर रायटिंग आणि ब्रोकिंग यासाठी ओपनिंग्स आहेत पहा. तर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय सांगितलेले आहेत पहा. दिस ओपनिंग इज फॉर पीपल विथ UK और लंडन लॉयड्स मार्केट एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स पर्सन साठी हा ड्राईव्ह असणार आहे. कोणासाठी, ज्या कॅन्डिडेटला UK इन्शुरन्स किंवा रिइन्शुरन्स मध्ये एक्सपिरियन्स आहे, और प्रॉपर इन्शुरन्स डोमेन, इन्शुरन्स डोमेन मध्ये ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे, द कॅन्डिडेट विथ अंडर रायटिंग और क्रेडिट कंट्रोल और ब्रोकिंग एक्सपिरियन्स आर प्रिफर्ड. एंडोर्समेंट पॉलिसी, कॅन्सलेशन, रिन्युअल्स किंवा इन्शुरन्स अंडर रायटिंग यांच्यासाठी असणार आहे पहा. ग्रॅज्युएशन यासाठी कंपल्सरी आहे. ओनली ग्रॅज्युएट्स आर अलाउड असं त्यांनी म्हणलेलं आहे. नोटीस पिरियड जो आहे अलाउड केलेला आहे पहा कंपनीने, ज्या पण कॅन्डिडेटचं ज्यांनी ऑलरेडी रिझाईन केलेलं आहे, आणि 1 मंथ नोटीस पिरियड आहे पहा. तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता, ते एलिजिबल आहेत पहा. रिक्रुटर आकाश असणार आहेत पहा. जसं सांगितलंय पहा, ज्यांचा UK इन्शुरन्स मध्ये ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल आहेत. ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे पहा. तर याचं जे लोकेशन आहे आणि डेट काय असणार आहे आता आपण हे शेअर करणार आहोत. तर इंटरव्ह्यूला तुम्हाला 3 जुलै टू 5 जुलै पर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. फ्रॉम 12:30 PM टू 2 PM पर्यंत चालणार आहे. कॉन्टॅक्ट पर्सन आहेत आकाश, आणि जे लोकेशन आहे हे आहे पहा EXL सर्व्हिसेस, मगरपट्टा, पुणे, महाराष्ट्र. तर हे लोकेशन राहणार आहे पहा. तर एक्सपिरियन्स किती पाहिजे,
1 to 5 इयर्स ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे युके इन्शुरन्स मध्ये, याच्यामध्ये अंडर रायटिंग किंवा इन्शुरन्स ब्रोकिंग, क्लेम्स मध्ये, लॉयड्स मार्केटमध्ये ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. तर तिन्ही कंपनीविषयी आपण इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे पहा. आशा करतो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल. तर जी एरोस्पेस आणि जावा डेव्हलपर साठी पण इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. EXL मध्ये पाठीमागच्या वेळेस आपण फ्रेशर साठी रिक्रुटमेंट शेअर केलेले आहे. तर आता हा एक्सपिरियन्स साठी ड्राईव्ह असणार आहे पहा. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. डेट आणि लोकेशन समजून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यूला जायचं आहे पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.